हेल्दी पदार्थ तुम्ही कधी खाल्लाय का? नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. सकाळी ना कॉलेजमध्ये थोडं काम होतं म्हणून कॉलेजमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ना मी आणि माझे मिस्टर गेलो होतो शनैश्वराच्या मंदिरामध्ये आणि हा व्लॉग जो आहे ना तो गणपतीमधला आहे. तर व्लॉग अपलोड करायला थोडा उशीर झालाय. पण ठीक आहे. तर मला हा व्लॉग अपलोड करायचा होता म्हणून मी आज तो केला आणि छानपैकी गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं. मंदिरामध्येच एका साईडला ना गणपती सुद्धा बसवला होता आणि इथे होतं असं शनैश्वराचं मंदिर. तर गाभाऱ्यामध्ये ना महिलांना प्रवेश नाहीये, पण मंदिरात तुम्ही जाऊ शकता. तर हा हेल्दी पदार्थ नक्की कसा आहे आणि कोणत्या गोष्टीपासून बनला आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर घरामध्ये आपण काही सगळ्या डाळी खात नाही, त्याच्यामुळे ना डी-मार्टमध्ये किंवा कोणत्याही सुपरमार्टमध्ये ना मिक्स डाळ अशी भेटते. तर मिक्स डाळ ना रात्रभर भिजत घालायची आहे आणि सकाळी आलं लसूण मिरची वगैरे घालून ना छानपैकी ना त्याचे असे अप्पे तयार करायचे आहेत. तर ही डिश ना तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. आणि कॉलेजचं काम संपल्याच्या नंतर ना मी घरी आले आणि घरी ना विवांसाठी मला बनवायचं होतं नाचणी सत्व. तर विवान आता 3 वर्षाचा होऊन गेलाय, पण तरी पण नाचणी ही त्याला खूप जास्त आवडते. तर ही नाचणी ना मी छानपैकी पहिली घरी आणली, निवडली, धुतली, भिजत घातली. त्यानंतर ना ही नाचणी ना छानपैकी गॅसवर भाजून घ्यायची आहे. आणि जरी मुलांना नाचणी खायचा कंटाळा आला ना तरी ह्याचा केक पण खूप छान लागतो. नक्की एकदा ट्राय करा. युट्यूबला रेसिपी मी अपलोड केली आहे. आणि हे ना मला खूप दिवसापासून करायचं होतं. तर विवांत छोटा आहे पण त्याला सगळं बोलता येतं आणि रियांशला पण येतं. सो म्हटलं की चला असं छानपैकी ना मंत्र वगैरे जे आहेत ना ते देवाऱ्याची चिटकवूया, जेणेकरून मुलांना रोज बोलतील. आणि असं छानपैकी देवारा आता सजवला होता आणि खूप छान आणि सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि चला असा होता माझा आजचा व्लॉग. व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.